स्पर्धा परीक्षांमधून शासनात येऊन काम करण्याची अनेकांची इच्छा असते। मात्र त्याचवेळी महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अंतर्गत SRPFच्या एका पेपरात धक्कादायक प्रकार घडला। एका खाजगी प्रकाशकाच्या सराव प्रश्नपत्रिकेतील तब्बल 85 प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेत जसेच्या तसे छापले गेले। त्यामुळे हा काही घोटाळा आहे का असा आरोप विद्यार्थ्यांनी करत संताप व्यक्त केला। ABP माझानं ही बातमी लावून धरल्यानंतर दाखवल्यानंतर ही परीक्षा आता रद्द करण्यात आली असून पोलीस उपमहानिरीक्षकांनी या प्रकरणी चौकशीचे आदेशही दिलेत। या सगळ्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया। स्पर्धा परीक्षा आणि नोकरी हे अनेकांचं स्वप्न। याच महाराष्ट्र पोलीस भरतीच्या अंतर्गत SRPF गट 5च्या दौंडच्या पेपरमध्ये अक्षम्य चूक नाही तर घोटाळा झालाय। कारण महाराष्ट्र पब्लिकेशन अकॅडमी या खासगी प्रकाशनानं तयार केलेल्या प्रश्नसंचातील तब्बल 100 पैकी 85 प्रश्न जसेच्या तसे प्रश्नपत्रिकेत छापले गेले। त्यामुळे विद्यार्थ्यांकडनं आणि विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांकडनं प्रचंड संताप व्यक्त होतोय। या परीक्षेसाठी जी प्रश्नपत्रिका होती ती प्रश्नपत्रिका महाराष्ट्र पब्लिकेशन नावाच्या एका खाजगी पब्लिकेशन मधून त्यांची जी 10 नंबरचा सराव पेपर होता त्या पेपर मधून घेण्यात आली। ती प्रश्नपत्रिका घेताना अगदी आहे अशी प्रश्नपत्रिका कॉपी पेस्ट केली। 100 प्रश्नांपैकी 85 प्रश्न पर्यायासहित आहे असे या SRPF ग्रुप 5च्या परीक्षेसाठी घेण्यात आले। म्हणजे अगदी पहिल्या नंबरचा जो प्रश्न आहे तो पहिल्या नंबरला, 70 नंबरचा प्रश्न 70व्या नंबरला, 85 नंबरचा प्रश्न 85व्या नंबरला, असे 85 प्रश्न घेण्यात आले आणि हे खूप भयानक आहे। संबंधित प्रकाशन संस्था आणि भरती प्रक्रिया राबवणारे अधिकारी यांच्यात काही साटलोटा आहे का याची तात्काळ चौकशी करण्याची मागणी जोर धरते। अशी प्रश्नपत्रिका कॉपी पेस्ट केली याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि संबंधित परीक्षेमध्ये हा जो प्रकार घडला याबाबत परीक्षेचं पुढचं भवितव्य काय? विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे या प्रकारची। संबंधित क्लासचेच विद्यार्थी फक्त या परीक्षेसाठी पास होण्याची भीती आहे। ज्यांनी ते पुस्तक वापरले तीच मुलं या परीक्षेसाठी पास होण्याची भीती आहे। म्हणून ही परीक्षा रद्द करण्यात आली पाहिजे। याविषयी तातडीने भूमिका कळवली पाहिजे किंवा नाहीतर तीव्र विद्यार्थ्यांच्या रोषाला, आंदोलनाला सामोरं जावं लागणार। ग्रामीण भागातल्या अनेक विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय झाल्याची भावना विद्यार्थ्यांकडून व्यक्त होते। काही विद्यार्थ्यांनी तर प्रश्न आधीच लीक झाले होते का असाही संशय व्यक्त केला। प्रश्नांचं रिपिटेशन आधीपासून खूप जास्त आहे। तेच प्रश्न येतात आणि आमच्या पुस्तकामध्ये विश्लेषण चांगलं आहे, दर्जा चांगला आहे। आता योगायोग असा झालाय की SRPF गट क्रमांक 5 ला जो पेपर आला आहे तो आमच्या एका सराव प्रश्नपत्रिकेतून जवळपास 80च्या आसपास प्रश्न आलेले आहेत। आता त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही, आमचं कधीही भेटणं बोलणं काहीही नाही। जर त्याची काही चौकशी करायची असेल तर शासन चौकशी सुद्धा करू शकते। या आधी सुद्धा पोलीस भरतीसोबत इतर परीक्षांमध्ये सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत। दरम्यान हे प्रकरण समोर आल्यावर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय आणि विरोधकांनी जोरदार टीकाही केली आहे। त्याच्यात कॉपी पेस्ट खूप आहे त्या परीक्षेत, त्यामुळे कॉपी पेस्ट परीक्षेचा पेपर असू शकत नाही। परीक्षेचा पेपर हा पारदर्शकच असला पाहिजे आणि तो मेरिटवरच असला पाहिजे। त्यामुळे ह्या गोष्टी माझ्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत। आमची अपेक्षा आहे की प्रत्येक परीक्षा ही फेअरच असली पाहिजे। हे राज्य भ्रष्टाचारात अखंड बुडालेलं आहे। हे राज्य एक मंत्री दाखवा आणि स्वच्छ दाखवा आणि पैसे घ्या असं बोर्ड लावावं लागेल। एक मंत्री दाखवा तो स्वच्छ कारभार करतो आणि पैसे घ्या असं बोर्ड लावावं लागेल। असे एक नग तिथे बसलेले आहेत। महाराष्ट्र तर सगळ्याच बाबतीत कलंकित होते। भ्रष्टाचार तर एकच बाब आहे, दुराचार आहे, अत्याचार आहे, बलात्कार आहे, अनाचार आहे, गैरकारभार सुरू आहे। राज्यात बेरोजगारीचा प्रश्न आवासून उभा आहे। त्यात आयुष्यभर स्पर्धा परीक्षांच्या मागे धावत अनेक जण वर्षानुवर्ष मेहनत करतात। काहींना यश येतं तर काहींना प्रशासनाच्या अशा कारभारामुळे आपलं वर्ष वाया घालवण्याची वेळ येते। पण आताच्या प्रश्नपत्रिकेत झालेली ही केवळ चूक नाही तर यामागे खरंच काही घोटाळा किंवा संगनमत आहे का याचा शोध घेणंही महत्त्वाचं बनलंय। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।